प्रमाण चुकलं की वड्या अजिबात सेट होत नाहीत. त्यामुळे आज आपण योग्य प्रमाणामध्ये सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट अशा सेट होणाऱ्या, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत. या वड्या बनवत असताना त्या मऊ राहतात किंवा सेट होत नाहीत. त्याचबरोबर कधी-कधी खूप जास्त कडक होतात किंवा कट करत असताना त्यात तुटतात, त्याचा चुरा होतो. तर ह्या चुका टाळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तो फोडून घेतलेला आहे. नारळाचा तुम्ही आकार बघू शकता. खूप मोठे असे नारळ आहेत. आजकाल डीमार्टमध्ये सुद्धा खूप मोठे मोठे नारळ मिळतात. त्यामुळे मी एकदाच 5 ते 6 नारळ घेऊन येते. त्यामुळे काही भाज्या असतील, गोडाचे पदार्थ असतील, त्यासाठी मी ते ओलं नारळ यूज करते. तर त्यातलं जे खोबरं आहे तर अशा पद्धतीने आपण फोडून बाजूला मोठ्या मोठ्या पीसमध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यावरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. साल काढल्यामुळे तुम्ही जी ओल्या नारळाची वडी बनवणार आहात त्याला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो. त्यामुळे यावरची साल काढून घ्यायची आणि इथे मी नारळ अजिबात खिसून घेतलेला नाही. तर इथे मी एक सिक्रेट टिप्स वापरलेली आहे, ती नेहमी मी यूज करते. ती म्हणजे मिक्सरचं जे लहान भांडं असतं त्या भांड्यामध्ये आपल्याला पल्स मोडवरती एक 10 सेकंद हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याचं बारीक वाटण तयार होणार नाही, त्यातलं पाणी निघणार नाही आणि खूप जास्त तुम्ही फिरवून घेतलं तर त्याचं एक पातळ वाटण तयार होईल आणि त्यामुळे त्यापासून वड्या अजिबात तुम्ही बनवू शकणार नाही. तर आता आपलं ओलं खोबरंसुद्धा छान मिक्सरला फिरवून झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकाच वाटीने सर्व जिन्नस मी मोजून घेतलेले आहेत. प्रमाण अगदी परफेक्ट असलं तर वड्या अगदी परफेक्ट सेट होतात. तर या ठिकाणी मी 2 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी आणि 5 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि 3 चमचे मोठे 3 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे, पण त्यामुळे त्या नारळाच्या वडीला छान खव्याप्रमाणे एक चव येते. त्याचबरोबर हिरवी वेलची घेतलेली आहे आणि इथे माझ्याकडे 2 चमचे दुधावरची साय आहे. ही सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे. साय नसेल तर तुम्ही 2 चमचे दूध घेऊ शकता. दूध नाही घेतलं तरीही चालेल, पण चवीमध्ये छान बदल येतो. त्यामुळे इथे मी 2 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही जे ओल्या नारळाचं चव आहे वाटी अगदी जास्त गच्च भरून घ्यायची नाही, अगदी हलक्या हाताने भरून घ्यायची. त्यामुळे तुमचं प्रमाण चुकणार नाही. तर सुरुवातीला आपण ही महत्त्वाची टिप्स आहे. या ठिकाणी खूप जण ही स्टेप स्किप करतात, त्यामुळे वड्या अजिबात सेट होत नाहीत. तर काय करायचं, एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आणि यासाठी आपल्याला तूपसुद्धा लागणार आहे. तर तूप कढईमध्ये घातल्यानंतर कढईला सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं. त्यामुळे हा खीस आपण कढईमध्ये टाकल्यानंतर तो कढईला चिटकला जाणार नाही, अगदी व्यवस्थित परतला जातो. तर या ठिकाणी ही स्टेप का फॉलो करायची, कारण यामध्ये जे पाण्याचा काही अंश असेल, ओलं नारळ म्हणल्यानंतर त्यामध्ये पाणी असतं. त्यामुळे थोडंसं आपण याला मीडियम फ्लेमवरती परतून घेऊया. हात बंद न करता परतून घ्यायचं. त्यामुळे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पूर्ण शोषलं जातं आणि हा खोबऱ्याचा खीस छान ड्राय होतो. त्यामुळे वड्याचं मिश्रण पातळ होणार नाही आणि वड्या अगदी परफेक्ट सेट होतात. आता काही जण डायरेक्ट साखरेचा पाक करतात आणि त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालतात. त्यामुळे ते मिश्रण जास्त पातळ होतं, कारण ओल्या खोबऱ्याच्या खीसमध्ये सुद्धा पाणी असतं. त्यामुळे सुद्धा ते मिश्रण पातळ होतं आणि त्यामुळे वड्या अजिबात सेट होत नाहीत. तर ही प्रोसेस किंवा ही स्टेप इथे तुम्हाला फॉलो करायची. त्यामुळे वड्या अगदी परफेक्ट सेट होतात. तर या ठिकाणी मी मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनिटं हात बंद न करता छान परतून घेतलेला आहे. याचा रंग बदलायचा नाही, फक्त आपल्याला हलकंसं ते ड्राय करून घ्यायचं आहे. आता जो खीस आहे आपण बाजूला ठेवलेला आहे. आता दुसऱ्या एका जाड तळाच्या पातेल्यामध्ये मी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालणार आहे. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया. फक्त साखर अगदी व्यवस्थित भिजली जाईल असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घातलं तर याचा पाक लवकर तयार होणार नाही, खूप वेळ लागतो.
तर सुरुवातीला आपण याला छान असं ढवळून घेऊया. गॅस सुरुवातीला मी मोठाच ठेवलेला आहे आणि हात बंद न करता यातली साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. दुसरी महत्त्वाची टिप्स, तर या वड्या बनवत असताना खूप जण ओल्या खोबऱ्याचा खीस आहे तो थोडासा परतून घेतात आणि त्यामध्ये डायरेक्ट साखर घालतात. त्यामुळे त्या वड्यासुद्धा अजिबात सेट होत नाहीत. साखरेचं पाणी होतं आणि ओल्या खोबऱ्यामधलं सुद्धा पाणी ते एकत्रित होऊन मिश्रण खूप पातळ होतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित दाटसर होत नाही आणि त्यापासून वड्यासुद्धा अजिबात सेट होत नाहीत. त्यामुळे इथे तुम्हाला साखरेचा पाक तयार करायचा आहे आणि हा पाक तुम्हाला एकतारी बनवायचा आहे. एकतारी पाक म्हणजे गुलाबजामुनसाठी बनवतो तसा नाही, तर बोटावरती चेक केल्यानंतर त्याची एक कंप्लीट तार तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने तार तयार झाली तर आपल्याला गॅस बंद करायचा आणि पाक परफेक्ट असा तयार झाला समजायचं. तर दुसरी स्टेप्स, तर या ठिकाणी मी ज्या स्पॅच्युला आहे त्यावरती थोडासा पाक घेऊन तो मी इथे व्हिडिओमध्ये बघू शकता कसा चेक करत आहे. तर त्या पाकाचा जो थेंब आहे तो पटकन खाली पडत नाही आणि पडला तर त्याचा एक असा वरच्या बाजूने ओढल्यासारखा तार तयार होत आहे. तर आपला इथे पाक परफेक्ट तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया आणि लगेच यामध्ये आपण खोबऱ्याचा खीस घालून घेऊया. आणि गॅस जर तुम्ही चालू ठेवला तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि एकत्र हा खीस घालून झाल्यानंतर मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे. कारण आपण कितीही ड्राय करून घेतला तर याचं टेक्स्चर ओलसर स्वरूपाचं आहे. त्यामुळे पाक थोडंसं पाठीमागे येऊ शकतो. त्यामुळे गॅस आपल्याला सुरुवातीला बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कुठेही किस कोरडा राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण 3 मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि त्याचबरोबर यामध्ये घरची दुधावरची साय आहे ती 2 चमचे आहे ती सुद्धा घालून घेऊया. हे दोन्ही जिन्नस इथे कंप्लीट ऑप्शनल आहेत. असतील तर घाला, नसतील तर काहीच हरकत नाही. हे 2 जिन्नस घातल्यामुळे एक खव्याचा जो एक फ्लेवर असतो तो त्या वडीमध्ये येतो. त्यामुळे इथे आपण हे 2 जिन्नस यामध्ये ॲड केलेले आहेत. हे सुद्धा छान यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस पूर्णपणे आणखी बंदच आहे. आता आपण गॅस चालू करूया. पण गॅस चालू करण्यापूर्वी यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेला आहे. यामुळे या वडीला एक छान शाईन येते, एक छान चकाकी येते. त्यामुळे या ठिकाणी 1 चमचाभर तूप घालायचं. आता मी गॅस चालू केलेला आहे. हात बंद न करता आता आपल्याला इथे हे मिश्रण छान ढवळत राहायचं आहे. आता तुम्हाला हे पातळ वाटत आहे, पण जसं जसं तुम्ही याला एक 7 ते 8 मिनिटं असंच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ढवळत राहिलात तर हे मिश्रण हळूहळू दाटसर व्हायला सुरुवात होते. तर इथे 2 वाटीच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवत असाल, मी दिलेल्या प्रमाणामध्ये जर वडी बनवत असाल तर यासाठी हे मिश्रण दाटसर होण्यासाठी कंप्लीट तुम्हाला 10 ते 12 मिनिटे इथे लागतात. तर या ठिकाणी गॅस मी मध्यम आचेवर केलेला आहे कारण मी जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे. त्यामुळे मी मध्यम आचेवर गॅस केलेला आहे. तुम्ही जर भांडं पातळ तळाचं घेतलं असेल तर गॅस मंद आचेवर करून तुम्ही एक 15 ते 17 मिनिट हे मिश्रण छान ढवळायचं आहे. त्यामुळे ते अगदी व्यवस्थित तेवढ्या वेळेमध्ये दाटसर होतं आणि तळाशी सुद्धा लागणार नाही. इथे जाड तळाची कढई असल्यामुळे मी गॅस मीडियमवर ठेवलेला आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता सुरुवातीपेक्षा आता मिश्रण हलकं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. कंप्लीट ही वडी अगदी परफेक्ट सेट होण्यासारखं मिश्रण तयार होण्यासाठी मला इथे 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत. यामध्ये आता एक फ्लेवर छान येण्यासाठी मी वेलची पूड घातलेली आहे. त्यामुळे या वडीला फ्लेवर खूप छान येतो. वेलची घातल्यानंतर आपण हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे एक 7 मिनिटं झालेले आहेत. 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा मिश्रण दाटसर झालेलं आहे. पण या ठिकाणी मिश्रण परफेक्ट असं तयार झालं हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता हे पटकन या
चमच्यातून पडत आहे आणि यामध्ये तुम्हाला हलकंसं पाणी दिसत आहे, म्हणजे हे मिश्रण थोडंसं पातळ दिसत आहे. तरी आणखी आपल्याला इथे 4 मिनिटं लागणार आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, मिश्रण आणखी 1-2 मिनिटानंतर छान असं दाटसर झालेलं आहे. पण हे वड्यासाठी आणखी परफेक्ट असं तयार झालेलं नाही. तर 9 मिनिटं झालेले आहेत. 9 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण सुरुवातीपेक्षा आणखी थोडं दाटसर झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता जाड तळाचं भांडं घेतलेला फायदा. तर इतका वेळ हे भांडं गॅसवरती आहे, पण कुठेही हे मिश्रण तळाशी करपलं नाही किंवा चिटकलंसुद्धा नाही. तर आता महत्त्वाचा प्रश्न, वडी बनवण्यासाठी परफेक्ट असं मिश्रण दाटसर झालं आहे की नाही आणि यापासून वडी परफेक्ट सेट होऊ शकते की नाही, हे कसं ओळखायचं? तर एका प्लेटला थोडंसं तूप लावायचं आणि हे मिश्रण दाटसर झाल्यानंतर एक चमचाभर त्या प्लेटमध्ये टाकायचं आणि थोडंसं हवेला ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर ते मिश्रण जागेवरचं जर सरकत असेल, प्लेट थोडीशी उभी आडवी करून बघायची. जर ते मिश्रण जागेवरचं सरकत असेल तर आणखी 1-2 मिनिटं ते मिश्रण तुम्ही गॅसवर ठेवून दाटसर करून घेऊ शकता. पण ते मिश्रण जर जागेवरचं सरकत नसेल, परफेक्ट एका जागेवर सेट होत असेल, तर समजायचं की हे अगदी वड्या सेट होण्यासाठी मिश्रण दाटसर व्यवस्थित झालेलं आहे. तर आता इथे आपलं परफेक्ट असं 12 मिनिटानंतर मिश्रण दाटसर झालेलं आहे आणि वड्या सेट होण्यासाठी परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात, एका प्लेटला मी छान तूप लावून घेतलं होतं आणि त्यावरती हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही आवडले असंच प्लेनसुद्धा ठेवू शकता. आपण यामध्ये मिल्क पावडर आणि साय घातलेली आहे, त्याचबरोबर तूपसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे याला खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे यावरती ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीही चालतील. पण इथे मी व्हेजिटेबल चॉपरचा यूज करून इथे बदामचे पातळ काप करून यावरती घातलेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. यावरती ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर एका स्पॅच्युलाने हे थोडंसं प्रेस करून घेऊया. त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये अगदी परफेक्ट असे सेट होतात. आता हे मिश्रण खूप गरम आहे, तर एक 5 मिनिटानंतर यावरती आपण सुरीने काप करून घेऊया. तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही इथे याचे काप करून घेऊ शकता. इथे माझ्याकडे चौकोनी आकाराचं डिश नाही किंवा एखादी प्लेट नाही, त्यामुळे मी गोलाकार आकाराच्या एका प्लेटमध्ये तूप लावून यामध्ये वड्या काढलेल्या आहेत. तुमच्याकडे जर चौकोनी आकाराची डिश असेल, भांडं असेल, तर त्यामध्ये तुम्ही ह्या वड्या सेट करू शकता. तर इथे जवळपास 2 तासानंतर वड्या अगदी परफेक्ट अशा सेट झालेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या वड्यांचा रंग खूप पांढरा शुभ्र आलेला आहे, कारण खोबऱ्यावरची आपण साल काढली होती, त्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे. आता एक वडी आपण तोडून बघूया. अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतकी छान अशी ही वडी तयार झालेली आहे. अजिबात कडक झालेली नाही किंवा खूप जास्त याचा चुरा होत नाही आहे. अगदी परफेक्ट अशी वडी तयार झाली आहे. नारळी पौर्णिमा विशेष तुम्हीसुद्धा अगदी परफेक्ट अशा ओल्या नारळाच्या वड्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.